निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठवले आहे. असे मी इस्रायल वंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशजांस सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे आणि याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. तू जा आणि इस्रायलच्या वडील जनांस जमवून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा, इसहाकाचा आणि याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुम्हाकडे खरोखर लक्ष गेले आहे आणि मिस्र देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. मिस्र देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हिती, अमोरी, परिज्जी, हिवी आणि यबुसी यांच्या देशात, जेथे दुधा मधाचे प्रवाह वाहत आहेत, त्या देशात तुम्हास घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव. तुझे सांगणे ते ऐकतील. मग तू आणि इस्रायलचे वडील जण मिस्र देशाच्या राजाकडे जा आणि त्यास सांग, इब्रायाचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे, तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा म्हणून आम्हाला 3 दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे. पण मला ठाऊक आहे की मिस्र देशाचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून मिस्र देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन. मग तो तुम्हास जाऊ देईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथै लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने म्हटले, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या मनास शांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे. प्रभूचे शुभ वर्तमान.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.